हो आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. नाथ भागवतातल्या या 7व्या अध्यायामध्ये साधारणपणे 538 ओव्या आत्तापर्यंत झाल्या. 49 श्लोक, आज आता 50वा श्लोकांतर्गत साधारणपणे 539व्या ओवीपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. या अंतर्गत बडबड कोण करतो ते काय? या अंतर्गत आपला विषय यदुराजा आणि अवधूताचा सुसंवाद सुरू आहे. आणि या सुसंवादामध्ये भगवान अवधूत ज्ञानी असलेल्या यदुराजाला आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना किंवा आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर हा सगळा जो प्रवास आहे आत्मज्ञानाच्या मार्गावरचा, आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरचा, अवधूत सांगतात की असंख्य गुरु मी केले, त्यातले काही श्रेष्ठ गुरु फक्त मी तुला यदुराजा सांगतो. आणि ते आज आपण आता 7वा गुरु त्यांनी जो बोलला, 24 गुरूंपैकी 7वा तो आहे सूर्य. काल आपण पाहिलं होतं की चंद्र आणि काळाचं महात्म्य, चंद्र गुरु करत असताना, कालाचं महात्म्य सांगत असताना त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या संपूर्ण विश्वामध्ये जी जी वस्तू आपल्याला दिसते ती वस्तू नित्य निरंतर बदलत असते. तिच्यामध्ये स्थित्यंतर होतं, तिच्यामध्ये परावर्तन होतं, तिचं रूप सारखं पालटत असतं असं आपल्याला दिसतं. पण त्या वस्तूचं वस्तूपण तसंच राहतं. आणि हे वस्तूपण तसं टिकून राहणं आणि त्याच्यामध्ये सारखा होत असलेला बदल आपल्याला दिसणं, हे ज्या शक्तीमुळे होतं त्या शक्तीला काळ असं म्हटलं. आणि कालचा सारांश फक्त तुम्हाला सांगतो की मानवी जीवनामध्ये बालपण, कुमारावस्था, तारुण्यावस्था हे सगळं संपतं आणि मग म्हातारपण किंवा वार्धक्याची नदी मंद मंद व्हायला सुरुवात होते. पण हे सगळं केव्हा झालं हे तुमच्या माझ्या लक्षातच, जीवाच्या लक्षातच येत नाही असं अवधूत सांगतात. की हा काळ म्हटलं तर खूप सूक्ष्म आहे, दिसतच नाही. आणि काळ नदी मात्र इतक्या वेगाने वाहत असते की तिच्या वेगाचं वैशिष्ट्य सांगत असताना ते म्हणाले की केव्हा बालपण सरलं, केव्हा कुमारावस्था आली, केव्हा तारुण्यात आपण सळसळतं तारुण्य अनुभवलं आणि वार्धक्याकडे गेलो हे कळत नाही. आणि हे आपल्या लक्षातच येत नाही मानवी जीवनात. आणि साधकाचं वैशिष्ट्य, भक्ताचं वैशिष्ट्य, आपल्याला भक्त व्हायचं, सगळं आपण एकत्र कशाला आलो, यातलं कोण आपण ठरवून आलोय बरं? अगदी साधं आपल्या जीवनातलं जर आपण पाहिलं तर आज आपल्या प्रत्येकाचा जन्म कोणत्या मायबाबाच्या कुशीत, कोणत्या घरी झाला, कोणत्या गावी झाला, पण आज सगळे या सत्संगाच्या निमित्ताने एकत्र आले. मग यातलं कोणाचं कर्तृत्व आहे असं जर पाहायला गेलं तर लक्षातच येत नाही. पण लक्षात त्याच्याच येईल की करता कर, ज्याला या काळाची सत्ता अनुभवता आली सज्जन, आणि या काळावर मात करणारा जो भगवान परमेश्वर आहे, ज्याला आपण परब्रह्म किंवा परमात्मा असं म्हणतो, त्या परमात्म्याच्या अस्तित्वाने ह्या सगळ्या गोष्टी सुरू. तर कालचा विषय असा झाला की हे सगळं काळाच्या ओघात इतक्या पटकन चलत चित्रपटासारखं संपून जातं तुमचं माझं जीवन. आणि मग लक्षात येतं की अरे बहुत आयु गेले, राहिले अल्पजेकी. आणि तेही केव्हा आठवतं सज्जनो, हे आठवण्यासाठी सुद्धा पुन्हा पूर्वसंचिताशिवाय नाही. आईवडिलांची पुण्याई आणि तुमचं पूर्वसंचित. नाही तर एकाच आईबाबांच्या पोटी आपण पाहतो की एक अत्यंत धर्मनिष्ठ मुलगा जन्माला येतो आणि एक कुसंगतीमध्ये राहतो, ते कुमार्गाला जातो. आईवडिलांचा दोष काय? काहीच नाही. पण जो येतो तो त्याचं प्रारब्ध त्याच्या पूर्वसंचितानुसार जे ठरलेलं त्याप्रमाणे येतो आणि कार्य करतो. अच्छा, हा 7वा गुरु अवधूत जेव्हा सांगतात, 24 गुरूंपैकी यदुराजाला सांगतात की यदुराजा, आतापर्यंत मी तुला 6
जे मी गुरु केले, सद्गुरू हा शब्द वापरलेला गुरु असं म्हणतात. मानवी जीवनात वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांचं मार्गदर्शन घेत असताना आपण त्यांना गुरुत्व देतो. म्हणजे अगदी साधं घर बांधताना त्या आर्किटेक्टला पैसे देऊन शरणच जातो आपण इनडायरेक्ट, आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन उत्तम घर बांधतो. तो त्या क्षेत्रातला आपला गुरु असतो. साध्या सद्गुरूंकडे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या मित्राची, चांगल्या भावाची, कोणाची तरी संगती मिळाल्याशिवाय सत्संगाचं महात्म्य कळत नाही, सद्गुरूंचं महात्म्य कळत नाही. आणि मग सद्गुरूंच्या मार्गावर जाण्यासाठी जो कोणी आपल्याला आध्यात्मिक मार्गावर नेतो तो आपला आध्यात्मिक गुरु असतो. पण या सगळ्या याच्यातून तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसह स्वीकारून, सगळ्यात महत्त्वाचं हे सद्गुरू कुणाला म्हणायचं. समर्थांनी दासबोधामध्ये याच्यावर सविस्तर सांगितले की सद्गुरू कोण, सत्शिष्य कोण, सद्गुरू कुणाला करावं. असेही काही आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या आता मी नाव सांगत नाही त्यांचं, पण आपल्याच उपासनेतले एक माझे सद्गुरू भक्त ते म्हणाले, काय बाबा व्यवसाय त्यांचा आमचे काळे पाटीलच, व्हेकल चालवणं म्हणजे मोटर इर्टिगा भाड्याने देतात. 2-5 वेळेला आपल्या अमावस्येची वारी होती, पण आपल्या एका सद्भगाने अमावस्याला घेऊन जाता का, काय किती गाडीत बसतात, 7 बसतात. स्वतःचा जीप चालवण्याचा व्यवसाय. पहिल्यांदा अमावस्याला गेले, दुसऱ्यांदा अमावस्याला गेले, ती गाडी सुरूच झाली अमावस्येच्या वारीची. त्यांनाही ते दर महिन्याच्या अमावस्येला व्यवहारदृष्ट्या जे काय असेल त्याप्रमाणे त्यांनी घेतलं, ते गेले. पहिल्यांदा गेले, दुसऱ्यांदा गेले, तिसऱ्यांदा सगळ्याबरोबर गेले. तर म्हणजे हो, मला आज जाता येईल का म्हणजे स्वयंपाकघरात. सद्भक्त म्हणजे हो नाही, मला वाढण्याची सेवा देतील का म्हणजे हो, वाढण्याची सेवा. या माणसाने गेल्याबरोबर पहिले हातपाय धुवून वाढेल का नाही, जाऊच तर आरतीची तयारी. आरती झाली की हा माणूस पटकन हातपाय धुवून पटकन साखर केल्याच्या स्वयंपाक. एकदा वाढलं, दोनदा वाढलं, तीनदा वाढलं, नमस्कार केला, काय माहीत नाही, सगळे जप करताना हा जप करू लागला. हळूच आपल्या एका सद्भक्ताला विचारलं, मला अनुग्रह घेता येईल का म्हणजे, मला माझे कान फुगले जातील का म्हणजे हो. मग किती पैसे लागतील ते म्हणजे काय, अनुग्रहाची पावती काय ते छोटी असते 11-12 रुपयाची काय असते, तेवढं अनुग्रह देऊन टाकतात. नाही हो म्हणलं, कसं काय, मला ते 5 तोळ्याची अंगठी सांगितली होती आणि दुसऱ्या गुरु केलं तर ते म्हणले 21,000 आणि वाट पाहावं लागेल. नावं सांगत नाही म्हणले, नाही त्याची गरज आहे. ते म्हणले नुसते 11 रुपयात अनुग्रह हो, आणि मग काय करायचं, जप करायचं, बाकी काहीच नाही. काही पावती फाडावं लागते पुन्हा दरवर्षी, काहीच नाही. काय सांग. आणि गुरु सद्गुरू भेटणं म्हणजे काय. समर्थांनी इतकं स्पष्ट स्वच्छ सांगितलं की सद्गुरू कसा असावा. क्षोत्रिय असावा म्हणजे काय, तर ब्रह्मज्ञानी असावा म्हणजे काय, की ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान स्पष्ट झालं, नवे जो परब्रह्म स्वरूप आहे अशी खात्री झाल्यावर पुन्हा त्या ब्रह्मज्ञानाविषयीच्या खूप गरज आहे. ज्याला झालं त्याला सांगता येत नाही म्हणाले, तो झालेलाच असतो असा परब्रह्म स्वरूप. आणि ते म्हणाले, हा विषय आपला काल परवा मागच्या केव्हा तरी झाला होता. एकाने स्पष्टच विचारलं, मी तुम्हाला गुरु करतो म्हणजे हरकत नाही, एका सत्पुरुषाकडे. पण म्हणाले, माझी सगळी पापं तुम्ही घ्या, मी काहीही केलं, मी कोणत्याही प्रकारचं पातक केलं तरी माझा उद्धार तुम्ही करण्याची शक्ती तुमच्यात आहे का. पूज्य श्री महाराज देहात असताना नंदुमामाने प्रश्न विचारला. 16-17 वर्षांचे होते. नंदुमामा म्हणजे कोण, तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती, हे पद ज्यांनी वयाच्या 19व्या वर्षी ज्यांना स्वप्नामध्ये स्फुरलं आणि जागी होऊन त्यांनी लिहून काढलं. पुढे डेप्टी इंजिनियर म्हणून कोराडी प्रकल्प नागपूरमधून रिटायर्ड झाले. ज्यांनी श्री प्रल्हाद कथामृत आणि नवीन 2 गद्य स्वरूपातले महाराजांचे ग्रंथ त्यांनी अनुग्रह, आजी म्हणजे अनुग्रह घे, अनुग्रह. बुद्धिमान विद्यार्थी, कशाला अनुग्रह घ्यायचा आजी, तू फारच मागे लागली. अरे म्हणले, अनुग्रह घेतलेलं चांगलं असतं, रामाचं दर्शन तुला झालं का, तू किती वर्ष झाले अनुग्रह. अरे म्हणले, मला रामाचं दर्शन झालं नाही माय, कारण महाराज सांगतात तितका माझा जप नाही झाला. किती जप करावं लागतं, 13 कोटी. 13 कोटी झाल्यावर रामाचं दर्शन होईल का. महाराजांना जाऊन विचार, आजी काय सांगा. खिरड्याला रांग लागली होती, 10-12 लोक रांगेमध्ये. अनुग्रह, एकाचा अनुग्रह झाला, शाल काढली, हे जाऊन उभे राहिला शाल. महाराजांनी असं काय असं, महाराज मला एक प्रश्न विचार. हो विचार बाळा.
महाराज 13 कोटी जप झाला तर रामाचं दर्शन होईल का? क्षणाचाही विलंब न करता पूज्य महाराज म्हणाले, अरे रामाचं दर्शन काय घेऊन बसला म्हणले, तू राम होशील. अनेकांचे अनेक पाप पोटात घेऊन, ती सगळी पाप स्वतःकडे घेऊन त्या जीवाला पापातून मुक्त करून सज्जन हो सन्मार्गावर आणणं, नामाच्या मार्गावर आणणं आणि त्याचा उद्धार करणं, असा ब्रह्मज्ञानी क्षत्रिय पुरुष आणि असा ब्रह्मज्ञानी पुन्हा दयाळू असावा, तो आपल्याला प्राप्त व्हावा, याच्यासारखं नशीबच. पुन्हा कालचा जो विषय आज जाताना सांगतो की योगी संत महात्मा सद्गुरू ते म्हणाले ना, तो जन्माला येतही नसतो, तो जातही नसतो, तो नित्य असतो. याचं कारण काय? महाराज म्हणाले ना, मी देहात होतो तेव्हाही मी नव्हतो आणि आज मी देहात नाही तरी पण देहात आहे. याचं कारण मी दिलेल्या त्या नामामध्ये. सज्जनो, या सगळ्या वेदांचं, सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या उपनिषदांचं, पुराणांचं मधून एक सूत्र तुमच्या माझ्यासाठी भगवंतांनी दिलेलं आहे, महाराजांनी दिलंय. ते सूत्र असं आहे की परमात्मा म्हणजे परब्रह्म इज इक्वल टू सद्गुरू इज इक्वल टू नाम. बस ती सांगावं महाराजांनी. अरे नाम तुमच्याजवळ म्हणजे त्या पतंगाची दोर तुमच्या हात, तो पतंग तिथे आहे, पण त्याची दोरी जोपर्यंत तुमच्या हातात आहे म्हणजे पतंग तुमच्या हातात. भलाही तो खूप दूर आहे, आकाशात एवढाच दिसतोय. त्याला झूम करून पाहण्यासाठी हे झूम करणं म्हणजे हे नाम घेणं. सज्जन हो, ते आपल्या सगळ्यांना साधण्यासाठी म्हणून हा प्रपंच आहे, हे ग्रंथ वाचन. अवधूत म्हणाले, अरे यदुराजा, मी 7वा जो गुरु केला ना तो आहे सूर्य. आणि या सूर्याचं महात्म्य सांगत असताना ते म्हणाले, सूर्यो थिल्लरा माझी बिंबला, मूढ म्हणती थिल्लरी बुडाला, त्याचे निकंपे कंपू मानिला, डहुळला म्हणती तो. त्या थिल्लराते नाताळता गगनी अलिप्त जेवी सविता, तैसीची योगियांची योग्यता, देहातीतता देहकर्मी, त्यांसी देहबुद्धीचेनी छंदे, म्हणती योगिया देही नांदे, त्या देहाचे नाना बाधे, स्वबुद्धी भेदे बाधिता म्हणती, त्यासी देहाचे बाधित भान, हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान, दोराची सापे जाण, दसोनी कोणी मारिला, एवं आत्मा तो चिदाकाशी, मिथ्या देही मिथ्यत्वेसी, बिंबो निदावी देह कर्मासी, नव्हे ते त्यासी बाधत. सज्जनो, यदुराजांचा आणि हा अवधूताचा संवाद नाथ महाराज या 49व्या श्लोकांमध्ये जे सांगितलं हे ओवीबद्ध करणाऱ्यांना जवळपास 22 ओव्या त्यांनी या एका श्लोकावर सांगितल्या. बुद्धेन स्वेय भेदेन व्यक्तिस्त एवं तदगतः लक्षते स्थूलमित्यमात्रात्मा चाविस्तो करवताः. या एका श्लोकावर 20 ओव्यांनी हा श्लोक समजून सांगण्याचा प्रयत्न सूर्यासाठी नाथ महाराज. तत्पूर्वी थोडंसं याच्याविषयीचं प्रस्तावना सांगतो. या सूर्यविषयाकडे जाण्याच्या आधी हा गुरु कसा. अवधूत असं म्हणतात की या सूर्यापासून मी 2 गोष्टी शिकलो. अगदी पटकन तुमच्या लक्षात यावं. आणि त्या 2 गोष्टी कोणत्या तर म्हणाले की सूर्यापासून पहिली गोष्ट मी अशी शिकलो की जो कोणी आपल्याला अगदी थोडं अल्प स्वल्प देतो मानवी जीवनामध्ये, साधकांनी आपल्याला हे शिकायचं. सूर्याकडनं अवधूत म्हणाला, मी हे शिकलो. आत्मज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या नवे नवे परमार्थ आपल्याला पटकन म्हणत, परमार्थ अध्यात्माच्या मार्गात चालायचं म्हणजे कुठे जायचंय. तर आपलं ध्येय आहे शाश्वत समाधान मिळवणं. शाश्वत समाधान म्हणजे पुन्हा पुन्हा मी ते सांगतो की जे कोणत्या वस्तूवर, जे व्यक्तीवर, जे परिस्थितीवर, जे काळावर, कशावरही अवलंबून नाही, असं समाधान, नवे नवे अशी अखंड आनंदाची अवस्था आपल्याला या जीवनामध्ये भोगता येते. संत महापुरुषांनी ती भोगलेली आहे आणि त्यांना ही गॅरंटी दे, हे तुम्ही सगळे भोगू शकता रे. पण श्रीमंताचं कार्ट म्हणाले भीक मागत फिरता अशी तुमची अवस्था. याच्याकडून सुख मिळेल का, त्याच्याकडनं सुख मिळेल का, आयुष्य याच्यात गेले सज्जन. तेव्हा तो असं म्हणतो, अवधूत असं म्हणतात की सूर्याकडनं मी काय शिकलो. तर आपण साधक होताना ही वृत्ती आपल्याला डेव्हलप करायची. हा वृत्तीचा अभ्यास आहे, वृत्तीचा सकारात्मक अभ्यास, यालाच परमार्थ असं म्हणतात.
आपल्याकडे ती नाही. आणि महाराजांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये सांगितलं की आकुंचित असलेली वृत्ती आणि बुद्धी विशाल करणं हा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे म्हणजे काय, याने तुम्हाला समाधान मिळणार आहे. जे जे लोक असा हात कायम ठेवतात ना, परमेश्वर त्यांना कधीच कमी करत नाही. हा आपल्या प्रपंचातला अनुभव आहे सज्जन. ठेवले ब्लाउज पीस, ठेवल्या साड्या मागे लावून 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 काहीच नाही होणार. लक्ष्मीचं असं आहे, तिला तुम्ही चंचल ठेवा ती बरोबर राहा सारखी, तर तिच्या मूळ स्वभाव चंचलतेचा. तुम्ही धरून ठेवलं की संपलं. जसं लक्ष्मीचं आहे तसं वृत्तीचं. सज्जन हो, विशाल वृत्ती करणं. म्हणून अवधूत असं म्हणाले की मी सूर्याकडनं पहिली गोष्ट जी शिकलो की आपण थोडं ज्याला देतो किंवा आपल्या माफ करा, जो आपल्याला थोडं देतो त्याला आपण भरभरून देणं, मोठ्या प्रमाणात देणं. म्हणजे अगदी सोपा आमच्या खेड्यातल्या भाषेत, कोणी ग्लासभर पाणी जर आपल्याला पाजलं ना तर आयुष्यभर त्याचे उपकार ठेवा. हे कायम लक्षात ठेवून त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय काय करता येईल. आणि अखंड नाही, तुम्ही मला 5 रुपये दिले, तुम्हाला 5 रुपये, तुमचा माझा संबंध नाही, अशा वागणाऱ्या व्यक्ती तुमच्या माझ्या आयुष्यात आपल्याला खूपदा भेटतात. आणि याच्या उलट अशीही माणसं येतात जी कायम देत राहणारी असतात. अवधूत म्हणाले की सूर्याकडनं मी हे शिकलं की आपल्याला जो थोडं देतो त्याला आपण भरभरून देणं. आणि दुसरं म्हणाले, अवधूत म्हणतात, दुसरं मी काय शिकलो तर आपल्या अस्तित्वाने समाजाला मार्गदर्शन करून निराभिमानाने आणि अनासक्तीने राहावे. मानवी जीवनात साधकाने, भक्ताने, नवे नवे मानवानेच असं वागावं की आपलं अस्तित्व हे कायम सुखकारक असावं. आपलं अस्तित्व इतरांना मदत करणारं असावं. आपलं अस्तित्व इतराला कधीही मार्गदर्शन करणारं. आणि हे सगळं करत असताना 2 गोष्टी त्यांनी पुन्हा सांगितल्या याच्यात, निराभिमान, अभिमान येता कामा नये. मग याच्यासाठी महाराज काय म्हणाले, सूत्र सांगितलं, मी करता म्हणसी दुःखी होशी, राम करता सुखी. म्हणून प्रत्येक, अरे महाराज माझ्याकडनं एवढं करून देतात, तो सद्गुरुनाथ, आपली उपास्य देवता, आपली कुलदेवता, सज्जन जी कोणी असेल, करता करविता ती आहे, हा भाव ठेवून करत गेलं ना ओझच नाही. नेकी करणार दर्या बेडा. संघाचं एक तत्व आहे, चांगली गोष्ट केली की तळपायाखाली टाकून द्यायची नाही, विसरून जायची. नमस्ते सदावत झाले मातू, जे जे संघात गेले त्यांना बालपणी हे शिकवलेलं की संघ तुम्हाला काही देणार नाही, काहीच देणार नाही, प्रतिष्ठा नाही, सन्मान नाही, काही नाही, काय अपेक्षाच नाही, काय शून्य अपेक्षा करून आपली सगळी संपत्ती, आपला देह समाजाकरता, राष्ट्राकरता बांधणं. हा संघ संस्कार हा मुळात भारतीय परमार्थातून, अध्यात्म क्षेत्रातूनच आले की मी जन्माला आलो, परमात्म्याने मला मनुष्य देह दिला. सज्जन, कठोपनिषदामध्ये इतकी सुंदर कथा आहे, ती सांगायला आज वेळच नाही की मनुष्य जन्म मिळत असताना सज्जनो इतके परम्युटेशन, कॉम्बिनेशन, इतके ऑब्स्टॅकल्स आहेत की आपण जन्माला आलो ना खरं त्याची करू. एक तर तो पूर्वसंचिताचा खेळ आपल्याला माहीतच नाही. पूर्वसंचित, त्याच्यापासून प्रारब्ध, त्या प्रारब्धातून जन्म आणि जन्मातून पुन्हा. परवा एका साधिकेबरोबर चर्चा करताना ती म्हणाली, मुक्ती मुक्ती म्हणजे तरी काय म्हणाले, आपण कसं वागावं म्हणाले. एक साधिका म्हणाली, अगदी साधी गोष्ट, तुमचा मित्र आहे किंवा तुमची सासूबाई आहे, ती तुम्हाला बोलली, शांत शांत राहा, विचारच करू नका. ती मला असं बोलली, ती काय समजून, पुन्हा कर्माच्या राशी कशाला तयार करायच्या, अशा कर्माच्या राशी तयारच नाही करायचं. जे होईल ते शांत, शांत सहन करणं, स्वीकार, ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचं असेल. याचं कारण पुन्हा मी तुम्हाला विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो की युनिवर्स इज व्हेरी सिस्टमॅटिक. हे विश्व इतकं परफेक्ट आहे, केवढी पृथ्वी, केवढा सूर्य, केवढा शनी, केवढा गुरु, त्यांचा वेग किती, इतकी वर्ष झाली कधीच गुरु शनिवर आदळला नाही, पृथ्वी चंद्रावर पडलेली नाही. मग त्याच्यामध्ये मी जर माझा अनुभव, मी काय समजतो तुम्हाला ना, आपलं तर काही प्रश्नच नाही सगळ्यांचे, नाही का सज्जन हो. म्हणून ते काय म्हणाले की आपण आपल्या पद्धतीने जितकं होईल तितकं, म्हणजे दुसऱ्याकडून थोडं घ्यावं
त्याला भरभरून द्यावं, हा पहिला गुण. आणि दुसरा म्हणाले, आपण या समाजात, या राष्ट्रात राहत असताना आपलं अस्तित्व इतकं गोड असावं. महाराज म्हणाले ना, पुन्हा महाराजांचं सूत्र. महाराज म्हणाले, आपण कसं वागावं, तर ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे यावं. आणि नंबर 2, आपल्या घरी जर कुणी आला तर जाताना मी माहेरून परत जातो अशा भावनेने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात पाणी येतं. आजही काही लेकीबाळींच्या डोळ्यात नक्की पाणी येतं बघ. पण तसं महाराज म्हणाले, मी पुन्हा इथे कधी येईल, माहेरी आल्यासारखं त्याला वाटावं. म्हणजे आपली हॉस्पिटॅलिटी आजच्या नवीन MBAच्या भाषेत कशी असावी, अतिशय निर्मळ अंतःकरण. मी म्हटलं तुम्हाला काही लोकांकडे जा, त्यांच्या दिवाणखान्यात जाऊन त्यांना असं समोरून त्यांच्या क्लोजअपमध्ये तोंड घातल्याशिवाय ते भासत नाही आपल्याकडे. पुन्हा त्यांच्या घरी जाऊ का आपण? एखादी व्यक्ती अंगणात दिसली, अरे वा या, काय मला सांग, म्हणायला ते येणार तर आहे, तुम्हाला नाही आवडलं तरी तुम्ही म्हणा तर कधी, निदान काही वेळा अभिनय तर करा. व्यक्ती आल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा मी तुम्हाला नम्रपणे सांगतो सगळं, की हो महाराज म्हणाले, आपलं घर महाराजांचं आहे, आपल्या घराचे अधिष्ठान ते आहेत, आपल्या घराचे प्रमुख ते आहे. मग आपण या घराचे त्यांचे दास आणि या फारच मोठं पण घ्यायचं तर विश्वस्त म्हणा. मग विश्वस्ताची भूमिका कशी पाहिजे, की तो महाराजांकडे. त्याहीपेक्षा पुन्हा महाराज काय म्हणाले सांगतो, हे फार शिकण्यासारखं कोणत्या ग्रंथात लिहिलेलं नाही. महाराज म्हणाले, तुमच्याकडे येणारा माणूस तुमच्या बुद्धीने येईल. महाराज काय म्हणाले, गोंदवलेला किंवा खिरड्याला कोणी आपल्या मनाने येत नाही म्हणाले, माझ्या इच्छेशिवाय येऊ शकत. मग माझं घर खिरडा आणि गोंदवलं, किंवा मला गोंदवलं खिरडा म्हणत असताना सद्गुरूंचं घर असं म्हणायचं. तेव्हा माझ्या घरात जर ते अधिष्ठान आहेत, ते प्रमुख आहेत, तर त्यांच्या इच्छेशिवाय कोणी येईल का? मग त्यांनी पाठवलेला माणूस, त्याची सोय करणं आपलं काम आहे की नाही? या बरं, पुन्हा या, बसा. काय तुमचा वेळ, पण काय झालं आज, वेळ पैसा तर फारच दूर आहे, वेळही कोणी द्यायला तयार, फोन करायला तयार नाही, मेसेज. त्याच्यात एवढे गंग झाले की समोर माणसं बसली तरी याचं TV पाहते, हे पाहणं सुरूच. समाजाचं परिवर्तन, समाजातल्या सुखसोयी प्राप्त झाल्या म्हणाव्यात का नाही म्हणा, जेवढ्या जेवढ्या म्हणून विज्ञानाने, तंत्रज्ञानाने सुविधा भौतिक जीवनामध्ये आपलं जीवन एवढं सुखरूप झालंय सज्जन, पण तरीही आपण समाधानी आहोत? 99% लोकांचं डोळे लावून जर उत्तर घेतलं तर ते हेच म्हणतील, नाही अजून काहीतरी मिळायचं, सगळं मिळालं, गाडी झाली, मुली झाली, मुलं चांगले, त्यांचे पॅकेज चांगले, आमचं पॅकेज चांगलं, सगळं अमेरिकेला गेला मुलगा. इतकं प्रापंचिकदृष्ट्या लोक स्टेबल झालेले, इतक्या मोठ्या पदावर, पण समाधान नावाची चीज सज्जन असं नाही प्राप्त. आणि पुन्हा मग ते म्हणाले, महाराजांनी सांगितलं ना, की कितीही पैसा, कितीही प्रतिष्ठा, रमन मेगसेसे पुरस्कार जरी मिळाला तरी त्या घरामध्ये शांती असेल, त्या घरात समाधान असेल असं बिलकुल नाही. कारण महाराज म्हणाले, भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय, भगवंताच्या भक्तीशिवाय, भगवंताच्या प्रेमाशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही. याचं कारण आहे, कारण तो मूळ आनंद स्वरूप आहे, आणि त्या आनंद स्वरूपाला, आनंद स्वरूपाशिवाय अशी कनेक्ट झाल्याशिवाय त्याला खरं समाधान मिळणार. आणि हे तर आपण सगळे अनुभवतो. आपलं भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्म इतकं स्पष्ट स्वच्छ आहे. महाराज काय म्हणाले, तुम्ही शास्त्रांचं ऐकू नका. महाराज म्हणाले, तुम्ही माझंही ऐकू नका, मी सद्गुरू म्हणून सांगतो. पण म्हणाले, तुमच्या अनुभवाला आलं तेवढं तर लक्षात घ्या, माझं नका ऐकू नका. हे मी स्वतः ऐकलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आप्पा आदरणीय वरदानंद भारती यांचं समोरासमोर झालेलं व्याख्यान, चर्चा, त्या चर्चेमध्ये सद्गुरूंच्या कृपेने भाग घेण्याचं भाग्य मला लाभलं. ते आप्पा सुद्धा म्हणाले की तुम्ही एक प्राध्यापक आले, एक प्राध्यापकांसाठी खास सत्र घेतलं, आणि एक प्राध्यापक आले, ते आप्पाशी वेगळ्या प्रकारे बोलले. आप्पा म्हणाले, तुमचं जो काही अभ्यास आहे, ज्या विषयांचा, ज्या तत्त्वज्ञानांचा, ज्या तत्त्वज्ञानी लोकांना तुम्ही फॉलो करता, ते तुम्ही बाजूला ठेवा. माझा तुकाराम, माझा ज्ञानेश्वर, माझा नामदेव, माझा नाथ, माझी शंकराचार्य मी बाजूला करतो. तुम्ही आणि मी फक्त तर्कावर बोलूयात की मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे आणि माणसाला खरं सुख कुठून मिळतं. माझं म्हणणं आहे ईश्वराकडून, तुमचं म्हणणं नाही. तुम्ही तुमचा कोणताच फॉलोअर्सचा रेफरन्स मला द्यायचा नाही, मी माझ्या फॉलोअर्सचा रेफरन्स देत नाही. तर्कशास्त्रावर आपण बोलूया.
प्राध्यापक म्हणून. माझ्या समोर घडलेली घटना आहे नांदेडच्या जिल्हा परिषद भवनात. तेव्हा आप्पा म्हणाले की तुम्ही माझंही ऐकू नका, शास्त्रांचं ऐकू नका, पण इतकी वर्ष तुम्ही प्रपंच केला, या प्रपंच करत असताना या 50 वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे ना, तर हा अनुभव गाठीशी घेतल्यावर तरी तुमच्या लक्षात येतंय का की खरं समाधान काय, मानवी जीवनाचं ध्येय काय? तर भगवंताची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती. मग ईश्वराची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती म्हणजे तरी काय? तुमच्या मनात राम आहे, तुमच्या मनात दत्त आहे, यांच्या गणपती, तो गणपती आला, दत्त आला, राम आला तुमच्या माझ्यासमोर, किती वेळ तो आपल्यासाठी बसेल हातात हात घेऊन? खूपच प्रेम येतं. अर्धा तास, पाऊण तास, ते म्हणजे संध्याकाळी बघ तुझ्याजवळ झोपतो, तू माझ्या कुशीत झोप, तुझ्यावर फार प्रेम म्हणून. पण त्याला तुला जावंच लागेल ना. ईश्वर प्राप्तीची कल्पना सज्जन हो इतकी छोटी नाही. महाराज म्हणाले माझ्याकडे खूप वेळ होता आणि मी सुखाचा शोध, खऱ्या सुखाचा शोध, खऱ्या समाधानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मला प्राप्त झालं. आणि ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. आणि त्याचं साधन तुम्हाला सांगतो, मी अनुभवून मी केलेलं आहे, त्यांनी मला मिळालंय, हे सज्जन हो मी तुम्हाला सांगतो, असं महाराज म्हणाले. आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. आजही तुम्ही पहा, सगळंच क्षणभरासाठी सगळे व्यवहार बंद करा, मस्त महाराजांसमोर माळ घेऊन बसा. बस झालं ना. आतापर्यंत खूप कष्ट या प्रपंचासाठी, 25, 30, 35 वर्ष सर्व्हिस केली. आता मी नाम घ्यायला बसतो, बसून तर पहा अर्धा तास, 1 तास. जी अनुभूती येते ना सज्जन, ती शब्दातीत आहे, शब्दाने नाही सांगत, ज्यांनी त्यांनी ती घेण्यासाठी. तेव्हा अवधूत असं म्हणतात की आपल्या अस्तित्वाने, आपल्या मार्गदर्शनाने या समाजाला सुखी करून तो सूर्य निराभिमानाने आणि अनासक्तीने राहतो. हे 2 सद्गुण अवधूत सांगतात. दुसरी गोष्ट अशी आहे सज्जनो, हा सूर्य विषयाच्या संदर्भातली, की सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये कोणताही सत्पुरुष घ्या, 2 सिद्धांत किंवा 2 प्रमेय आपल्याला पाहायला मिळतात. ते कोणते म्हणाले? एक, संत म्हणून जेव्हा एखादा सत्पुरुष संत महात्मा म्हणून प्रगट होतो लोकांमध्ये, जे अगदीच आता साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या समोर जेवढी काही संत मंडळी आहेत त्या सगळ्यांचं वैशिष्ट्य की ते स्वतः कधी प्रगट झाले, ते इतके प्रसिद्धी परांमुख राहिले की मी संत आहे, मी कोणी ब्रह्मज्ञानी पुरुष आहे असं म्हणून ते कधी मिरवलेच नाही. पूज्य महाराजांच्या बाबतीत आपल्याला माहिती की 75 वर्षापर्यंत हा परमात्मा मनुष्य देहात आहे, यांनी मनुष्य देहच दाखवला. म्हणजे मी कितीतरी पत्र मी स्वतः पाहिलेली आहे, माझ्या घरी आलेली. महाराजांचं एक पत्र मला, माझं म्हणजे मी पाहिलेलं म्हणून सांगतो, माझ्या वडिलांसाठी एक पत्र आलं होतं की हरिभक्तपरायण रामभाऊमुळे कृतानिक साष्टांग नमस्कार, रामानंद महाराजांचा जन्मोत्सव या वेळेला आहे, आपण कीर्तन सेवेसाठी यावं अशी इच्छा आहे, आपण यावं वगैरे. आणि खाली काय, प्रल्हाद साधी सई, प्रल्हाद मुकुंद काळे, रामदासी साखरखेडा. महाराजांना जे लोक पत्र टाकायचे ते लिहायचे, वेदशास्त्र संपन्न प्रल्हाद मुकुंद काळे, रामानंद महाराज मंदिर, साखरखेडा. कोणी परमपूज्य, प्रातस्मरणीय, हरिभक्त. आपण आज सद्गुरूंना किती उपाध्या व्यवस्थित लावतो, गरजेचं. इतके साधे, इतकं प्रसिद्धी परांमुख राहिलेले हे व्यक्तिमत्व 75 वर्षापर्यंत कोणाला कळलंच नाही. म्हणून 2 प्रमेय मला तुम्हाला सांगायची की एक, जेव्हा संत म्हणून, महात्मा म्हणून जगाला कळतं की हा महात्मा संत आहे, आणि असा जेव्हा तो लोकांमध्ये प्रसिद्ध होतो, तेव्हा नाथ महाराज तिथे सांगतात की लोकांमध्ये प्रगट झाल्यानंतर संतांना काही माणसांकडून सेवा घेतल्या वाचून गत्यंतरच राहतो. इतकं महान व्यक्तिमत्व की आपोआप लोक. आणि त्याही पुढे सांगतो की ज्या जीवांचं खरं कल्याण करायचं असतं तेच जीव सेवेकरी म्हणून जवळ जातात. उगीच कुणी गेलं मी सेवा करतो, जमत नाही बरं. सेवाभाव अत्यंत, अहो साध्या आई वडिलांची, म्हणजे साध्या म्हणजे अनेक मुलांपैकी आपल्याला, म्हणून त्या अर्थाने
आई वडिलांची सेवा सुद्धा प्रत्येक लेकराच्या किंवा लेकीच्या प्रारब्धात नसते. सुट्टी घेऊन आई वडिलांच्या शिवाय आईची तब्येतच चांगली झाली, जा सुट्टी प्रारब्ध काय. तर संतांच्या बाबतीमध्ये काही लोकांची सेवा त्यांना घेतल्याशिवाय गत्यंतरच नसतं, कारण परमात्म्याने तो जीव त्यांच्याकडून सेवा करून उद्धरून देण्यासाठी पाठवलेला असतो. याचं ज्ञान सत्पुरुषांना, संत महात्म्यांना सगळं असतं. आणि असे जीव जेव्हा सेवेला तिथे जातात. पण दुसरी गोष्ट अशी सज्जन हो, की अशी सेवा जेव्हा संत सद्गुरू स्वीकारतात, तेव्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट, संतांचं एक वैशिष्ट्य आहे की संत हे कल्पवृक्षाप्रमाणे. मी तर म्हणतो कल्पवृक्ष ही कल्पना सुद्धा थोडीच आहे, कारण कल्पवृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या वृक्षाखाली बसल्यावर तुमची इच्छा, कामना, कल्पना जी असते तेच तुम्हाला ती देते, त्याच्या पुढचं देत नाही. महाराजांच्या प्रवचन एक गोष्टी माणूस बसला, उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला माहीतच नाही, त्याला खरे अरे वा काय आहे थंडगार हवा, इथं पाणी मिळालं तर एक जण पाणी घेऊन, अरे पाणी अरे फारच छान वाटायला. जेवणाची व्यवस्था झाली तर चांगल्या पदार्थांची जेवण आलं. ते जेवण आणि ते सगळं पाहिलं, त्याला बायकाच्या मुलांची आठवण झाली. त्याला वाटलं अरे बायका मुलाचे आपण सगळे मिळून जेवण, बायका मुलं आपोआप तिथे आले. अरे हे कसं काय व्हायला भूतट की आपण मरतो की काय. हे कल्पवृक्षाचं वश. पण महाराज कल्पवृक्षांच्या पुढे तुमच्या कल्याणाचं तेवढं देतात. हे आपल्यासाठी किती लागू. बरेच वेळेला असं वाटतं मला हे प्रिन्सिपल पद मिळालंच नाही. अरे तिथे गेल्यावर तुझी माती होणार होती म्हणून तुला दिलं नाही. मग दुसरा बसतो आणि त्याचं ते झालेलं पाहिलं, अरे बाबा ते 6 महिने. म्हणून महाराज जे म्हणतात ना, 1 वर्ष या वचनाचा अभ्यास करा. महाराज जे घडतं, पुन्हा सांगतो महाराजांचं, जे घडतं ते सद्गुरूंच्या इच्छेने घडतं. नंबर 2 ते माझ्या कल्याणाचं आहे. नंबर 3 हे समजून उमजून समाधानात राहणं हा परमार्थ. या वाक्याचा जर आपण अभ्यास केला, नाही मिळाली पोस्ट नाही मिळाले आरियर्स हरकत नाही, मिळाला स्केल हरकत नाही, आमकाच मिळाला हरकत नाही, तेव्हाच मिळाला हरकत नाही, कल्याणाचा. आणि मग जसा काळ जातो ना सज्जन, पण इथे नाथ महाराज सांगतात की संत म्हणाले कल्पवृक्षासारखा. जो कोणी त्यांची सेवा करतो ना, कल्पवृक्षाचा म्हणजे सेवा करणारा, त्याच्या मनात खूप कल्पना असतात, असं व्हावं तसं व्हावं, मी सेवा करतो असेल. त्याच्या कैक पटीने त्याच्या जेवढ्या वासना आहेत, त्याची जेवढी मनोरथ आहेत, ती न सांगता महाराज करू. महाराजांच्या सेवेमध्ये आमचे नंदू मामा मोहरी, त्यांचं नाव देवीदास पंत मोहरील असं डॉक्युमेंट. ते म्हणाले मी पॉलिटेक्निकला होतो खामगावला, दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला महाराजांची सेवेची संधी मिळायची आणि मग त्या दरम्यान मी सेवेत असायचं. माहीत नाही, पण महाराजांचा अनुग्रह झाला. अनुग्रह घेतल्याबरोबर इतका जप केला 5 दिवस की फक्त झोपलो तेवढाच जप बंद होता. म्हणाले बाकी नाम सुरू. असा 4 दिवस जप झाला. रात्री झोपलो, माळ घेऊनच झोपलो. ती माळ अशी छातीवरच पडली. सकाळी उठलो, एक स्वप्न पडलं आणि त्या सुंदर स्वप्नामध्ये मला महाराज असा उंच राजवाडा, अशा पायऱ्या, त्या पायऱ्यांवर सुंदर सिंहासन आणि त्या सिंहासनावर भगवान विष्णू बसलेले आहेत आणि मी त्या पायऱ्यांच्या खाली असं उभा. आणि मला बुद्धी झाली की त्या पायऱ्या चढून आपण वर जाऊ. मी पुढे वर गेलो, पाहत होतो भगवान विष्णू डोक्यावर डोकं ठेवलं, महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि वर पाहिलं. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज दिसले. थोड्या वेळी पाहिलं विष्णू, पुन्हा पाहिलं भगवान सद्गुरू. आणि ते पाहिल्याबरोबर म्हणले स्वप्नामध्ये पद सुचलं, तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती, भक्त जनांना तारा यास्तव अवतरला तू. प्रल्हादा पहिलं कडवं, नारायण तू प्रल्हादारे, स्वामी जगाचा तू श्रीपती, अज्ञानाने जन हे तुझला, पहा किती रे. शेवटची ओळे, सद्गुरुनाथा श्री प्रल्हादा, दया करा हो मजवरती, राम नाम नित राव कंठी,
हेच मागणे तुम्हाला. 18 वर्षाचं लेकरू आणि आई म्हणले, अरे उठ ना, काकड्याची वेळ झाली. उठवलं, इतकं वाईट वाटलं, पटकन उठलो, स्टडी रूममध्ये गेलो. टेबल होता, खुर्ची होती, पेन होता. पहिल्यांदा जेवढं आठवलं होतं स्वप्नातलं सगळं पद लिहून काढलं आणि हे तुझ्यात. महाराजांची सेवा करत असताना असं वाटायचं की बाबाजी मेरेकरांनी रामानंदांचं चरित्र लिहिलं, के.व्ही. विल्सननी थोरल्या महाराजांचं चरित्र लिहिलं. आपल्याला अशी काही सेवा घडेल का? आपल्याला तर काहीच येत नाही, आपल्याला तर काव्य येत नाही. आणि जेव्हा प्रल्हाद कथामृत नावाचा ग्रंथ 2010 साली लिहायला सुरुवात केली, सज्जन म्हणाले, काय सांगू, मला असा ओव्या सुचायला लागल्या. मी लिहायला बसलो, तेवढ्यात बायको म्हणाले, म्हणे अहो पैसे काढून आणून. अगं ते म्हणे मला थांबवत नाही म्हणे, तुम्ही तेवढं मला पैसे काढून आणून द्या, मग लिहित बसे. तसाच SBI बँकेत गेलो नागपूरच्या, विड्रॉल केला तेव्हा ते टोकन द्यायचे. टोकन घेऊन बसलो, मला राहावे ना हो म्हणले. तिथे गेलो, त्या क्लर्कला विनंती केली, तुमचा तो कम्प्युटरचा एक पाठी एक एवढून कोरा असलेला पेपर देता का? दिलं. आणि तिथे बसून प्रल्हाद कथामृताचे 2 समाज टोकन यूज करून लिहून काढले. काय संत आहे, काय देतील प्रतिभाशक्ती, काय साधी शक्ती का सज्जन? एखाद्याच्या अंतःकरणात प्रतिभाशक्ती प्रगट होणं म्हणजे साक्षात सरस्वती त्याच्या हृदयात, ती मुखातून किंवा ती लेखणीतून बाहेर येते. सरसर 2 समाज तिथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझी सत्ता. काय शक्ती असते, तो काय देतो सेवे करायला. म्हणून सज्जनो, संतांची सेवा त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला तसं वाटतं की माझी सद्गुरू तर देहातच नाही, मी कशी सेवा करणार. महाराजांनी त्याच्यावरही छान उत्तर, बाळा सद्गुरूंची सेवा देहात करणं तर फारच चांगलं, पण नाही मिळालं तर खंत करू नको. कारण देहाची सेवा ही खरी सेवा नाही. खरी सेवा ते सांगतील त्या मार्गावर, त्या साधन मार्गावर चालणं, आणि त्याहीपेक्षा त्यांनी सांगितलेलं नीतिमत्ता, कर्तव्याचं पालन आणि प्रपंच करत असताना त्यांना न विसरणं म्हणजे अखंड नाम. सज्जनो, संकल्प केला ना ते याची फार जाणीव. संकल्प केला तुम्ही एकदा 13 कोटी झालं नाही. मला सांगा, उद्या तो विषय विशेषत्वाने येणार आहे, विवाह हा. पण आपण दोघं नवरा बायको अग्नीच्या, देवाच्या, ब्राह्मणाच्या साक्षीने 7 फेरे घेऊन हा प्रपंच सुरू करतो. या प्रपंचाची हे 2 चाकं आहेत, आणि ही जेव्हा बरोबर हातात हात घालून चालतात तेव्हा प्रपंच उत्तम होतो. इतकी वर्ष आपण आनंदाने त्याच्या कृपेने प्रपंच केला. आत्तापर्यंत प्रपंचामध्ये आपल्याला जे जे हवं होतं ते सगळं आपण त्यांच्याकडे डिमांड केलं. सारखे ॲप्लिकेशन्स येतो रोज. आपले मानस पूजेला बसलो की किराणाची लिस्ट सोडून द्या, आपलीच लिस्ट मागणीची. रोजचा अनुभव आपला आहे की नाही मला सांगा. महाराज आज मीटिंग आहे, थिएटर खाऊ नका. महाराज लोनचा हप्ता आला नाही. महाराज असं आहे. महाराज मुलगी दाखवली 4 ठिकाणी, इथलीच पसंती यावी. ते तिच्या हिताचं नसतं, आपल्याला तेच आवडत असतं. बरं, 3 नापसंती आली की पुन्हा आपण दुःखी होतो, आणि मग 2 वर्षांनी कळतं त्याच्याशी लग्न झालं, त्यांनी डिवोर्स दिला, हे आपल्या वाट्याला आलं नाही, हे महाराजांनी केलं. पण तेव्हा आपण काय केलं? सज्जन हो, त्या सद्गुरूंची उपासना, त्या सद्गुरूंचं नाम, ते म्हणाले की त्या सेवेचंच फळ. म्हणून महाराज म्हणाले, तुम्हाला सेवा नाही घडली ना, फक्त तुम्ही नामासारखी सेवाच नाही. विषय असा सुरू होता की प्रपंचाची ही 2 चाकं, जशी प्रपंचासाठी आयुष्यभर महाराजांकडे मागे, आता एकच मागणं आपण मागावं की ज्या मागण्याने आपल्या भावी आयुष्यात आपल्या मनात निर्माण होणाऱ्या वासना सुद्धा सहजतेने नवे त्या वासनांची स्फूर्ती, त्या वासनांचा क्षय, आनंद देणारं आपल्याला होणार आहे. असं एकच मागणं. महाराज 50 वर्ष आम्ही दोघांनी प्रपंच केलं आणि सगळे प्रपंचाची कामं केली. तुम्हाला आवडणारी एकही गोष्ट आम्ही आजपर्यंत मागितली नाही. आम्हाला आवडणाऱ्याच गोष्टी तुम्हाला मागितल्या आणि तुम्ही आयुष्यभर पुरवल्या, अजूनही पुरवताय. आता मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकच करावं. त्यांना आवडणारी गोष्ट आपण कधीच मागितली नाही, ती मागावी, आणि ती आता छोट्या स्वरूपात मागू. पुन्हा मी विनंती करतो, पुन्हा सांगतो की आपण जर 4 व्हीलर घ्यायला गेलो, घरून 7, 8, 10 लाखाचं पॅकेज आपलं आपण ठरवलेलं असतं. जाताना तिच्यापेक्षा ती कार आवडते, आणि मग घेऊन 22 लाखांचीच घेऊन टाकतो. कशाला, एकदाच तर घ्यायची, आता काय राहिलेच किती 15-20 वर्ष गाडी चालवायची आपल्याला, घ्या चांगली. तिथे आपण बजेटचा विचार करतो का?
1.25 कोटी, 3.5 कोटी, 5 कोटी आपल्याला साजेस आहे का इतक्या वर्षाच्या प्रपंचानंतर? म्हणून 13 कोटीचा संकल्प महाराजांचा. आणि पुन्हा लॉजिकली मी तुम्हाला सांगतो, आधार देतो पुन्हा महाराजांचा वचनाचा. ते म्हणाले सगळं हिंगजिऱ्याचंच आयुष्यभर मला गिराईक मिळालं, एकही केशर कस्तुरी नामाचं प्रेम, नाम मागणारं मिळालं नाही. ही त्यांची खंत आहे. तर ती खंत आपल्याकडून तरी आपण कमी करावी. आणि त्यांना म्हणा महाराज 13 कोटीचा संकल्प आहे, करून घ्या. मला सांगा, त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी सहजतेने दिल्या. आता त्यांना आवडणारी गोष्ट 13 कोटीचा संकल्प आपल्याकडून ते पूर्ण करून घेणार नाहीत का? लॉजिकली विचार करा. मुकुंद मुळेंचं काहीच नाही, निश्चित नाही. आणि संकल्पाच्या नंतरचे अनुभव आपल्याकडे 50 लोकांचे आज 50 लोकांनी येत्या 2 महिन्यामध्ये श्रींच्या आशीर्वादाने, श्रींच्या इच्छेने आणि श्रींच्या कृपेने त्यांचा नाम सुरू वाढतं. नाम आहे वाढतं. ज्या लोकांच्या रोज 13ही माळा होत नव्हत्या, आज त्यांच्या 130 माळा आनंदाने, ओढीनी, प्रेमाने भगवंताच्या नामाच्या होत आहेत. हा त्या जीवाचा संकल्प आहे का? महाराजांच्या एका प्रवचनात पहिलंच वाक्य सप्टेंबर महिन्यातच, संकल्पाची शक्ती विलक्षण आहे. ती संकल्पाची शक्ती पुढे ढकलते. साधं आम्ही ज्या क्षेत्रात काम केलं, पोरं 11वीला आले ना, 12वीचे मार्क ठरवतात. काही मुलं, मी सांगतो ना तुम्हाला, जोशी नावाचा वेदांत जोशी नावा, त्याने 8व्या वर्गात ठरवलं मला एम्स मिळवायचं, एम्स दिल्ली मिळवायचं. पहिल्यांदा 670 आणि दुसऱ्यांदा 692. तरीही एम्स दिल्ली मिळालं नाही, एम्स भोपाळ मिळालं. पण 8व्या वर्गात त्यांनी ध्येय ठरवलं. त्या मार्गावर त्यांनी संकल्प करून त्या संकल्पाची शक्ती. त्या लेकराचा वेळ फक्त संध्या, गायत्रीचा जप, जेवण खावण, आईचं जेवण तिथेच द्यायची टेबलवर, झोपण्याचे 6 तास. 7 वर्ष जवळपास मस्त अभ्यास केला, 4-5 वर्ष. मानवी जीवनात प्रापंचिक ध्येय, विद्यार्जनाचं ध्येय, विद्यार्थी, आपण सगळे विद्यार्थीच आहोत या भावाने जर राहिलं ना. आणि दुसरं ते बसलेलं, तिसरं ते फार दयाळू, चौथं तुम्ही 1 पाऊल टाका ते 10 पाऊल टाकतात, हे त्यांचं वाक्य. म्हणून सज्जनो, ते म्हणाले की जेव्हा तुम्ही संतांची सेवा करता तेव्हा तो कल्पवृक्ष आहे, तुम्हाला मागायची गरज नाही, तुमच्या कल्पनेच्या बाहेर देतो. प्रापंचिक तर देईलच. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज प्रस्तावनेमध्ये, रामानंद महाराजांच्या प्रस्तावनेला, त्या ग्रंथाला त्यांनी 2 वेळा प्रस्तावना, पहिली आणि दुसरी अशा दिल्या. त्या दोन्ही प्रस्तावनेच्या शेवटच्या 2 ओळी तुम्ही सगळ्यांनी वाचा आणि मग रामानंद महाराजांच्या पारायणाला सुरुवात करा. त्या 2 ओळीमध्ये महाराज म्हणतात, माझे सद्गुरू रामानंद महाराजांच्या या सच्चरित्राचे जे कोणी पवित्र स्थळी मंदिरी पारायण करतील त्यांच्या, आता पुढे आहे का, त्यांच्या म्हणजे जो पारायण करतो त्यांच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक सगळी मनोरथ श्री महाराज पूर्ण करतील अशी माझी दृढ श्रद्धा आहे. आणि खाली महाराजांची सही आहे, प्रल्हाद मुकुंद काळे रामदास. मला सांगा, आपल्या बापाने आपल्याला एवढा मोठा बॉन्ड पेपरवर एवढं मोठं चरित्र, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांनी सुटणार आहेत, त्याच्यासमोर प्रापंचिक प्रश्न काहीच नाही. नोकरी लागणं, पोरगी मिळणं, जावाई मिळणं, पॅकेज मिळणं, गाड्या बिड्या, हे छोटे कॅडबरीचे छोटे रुपयावरचे चॉकलेट. खरं चॉकलेट कोणतं आहे? ते म्हणाले, शरणागताची वाहे चिंता. ही जी चिंता आहे ना, ही चिंता कशाशी रिलेटेड माहिती आहे? भगवद्गीतेच्या त्या श्लोकाशी, अनन्याश्चिंतयन्तो माम ते जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. योगक्षेमम वहाम्यम, LICने घेतलेला अर्थ उदरभरणाचा आहे, पैसे देण्याचा. योगक्षेमचा खरा अर्थ आहे ऐहिक काहीच नाही, पारमार्थिक इहलोकातलं सगळा योगक्षेम, म्हणजे या जीवाला शिवत्वापर्यंत नेण्याचं काम, हा खरा योगक्षेम. ते साधणार रामानंद महाराजांच्या पोथीने होतं काय? सजनो प्रापंचिक प्रश्न मिळतील. खरं पहिलं सांगतो, नामावरची निष्ठा. क्रमांक 2 सद्गुरूंवरची निष्ठा. नंबर 3 सद्गुरू कार्याची आवड. नंबर 4 यासाठी असलेला आळस जळून जाणं. आणि 5वं विवेक कसा आला कळत नाही, वैराग्य कसं आलं कळत नाही. आणि हे 2 सद्गुरू जर माणसाला आले ना सज्जनो, तर शांतीचा मार्ग प्रशस्त आहे. नवे सज्जनो, शांती मिळतेच. हे महाराजांना आपल्याला रामानंद महाराजांच्या पोथी ग्रंथामध्ये
संतांच्या सेवेचं महत्त्व सांगत असताना तुम्हाला सांगतो, महाराज म्हणाले प्रापंचिकासाठी एक ओवी येते, धनाच्या 3 अवस्था, धन मिळविता, संरक्षिता आणि लुबाडिता कष्टची येई राहता. आहे की नाही? या धनाच्या, या लक्ष्मीच्या, ज्याला आपण लक्ष्मी धन असं म्हणतो, या धनाच्या 3 अवस्था रामानंद महाराज सांगतात की मिळविता, संरक्षिता. पैसे खूप कमवले, आता घरात ठेवते नाही, घ्या लॉकर, 1500 रुपये महिना. बरं, लॉकरमध्ये नोटा ठेवल्यामुळे तर त्या आमच्या बँकेमध्ये हेच लागले, काय म्हणतात त्याला, ते वाळवी, नोटांच्या बंडलला वाळवी लागली. आता काय करा? संरक्षिता, मिळवताना तर केवढे कष्ट आहे बाबा. बाबा कशात टाकू? कोडाकमध्ये टाकू का महिंद्रामध्ये टाकू? SIPत कोणाला जास्त मिळेल, बरं इकून तिकून मिळायला मिळेल ते श्रीराम अमक्या तमक्या कोणत्या फायनान्समध्ये टाकली, ती बँक मलकापूर अर्बन संपूर्णच गेली. मलकापूर बँकेमध्ये लोकांनी 10-10 लाख मलकापूर अर्बन बुडाली. धन मिळविता, कसे तरी मिळवले, तिथे ठेवले. संरक्षिता आणि लुबाडिता कष्टाची येईल. म्हणून महाराज जे म्हणाले ते इतकं सत्य आहे सज्जनो, की मी ज्याला पोटापुरता पैसा देतो ना, त्याच्यावर माझी खरी कृपा असते. आणि मी ज्याला भरपूर पैसा देतो त्याची मी परीक्षा पाहतो, की याला बंडलच्या बंडल दिले, हा कधीतरी एखाद्या अन्नदानाला, कोणत्या गरजू विद्यार्थ्याला देतो का? ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, आपण सगळेच त्याच्यात आहोत, त्यांनी कायम लक्षात ठेवावं, 10,000 मागितले तर 5,000 तरी द्यावे. महाराजांनी ते सूत्र सांगितलं, किती पैसे द्यावे म्हणले. एखाद्याने मागितले तेवढे कधीच देऊ नये म्हणे. कारण काय? त्याची पाहण्याची दृष्टी आपल्यावरची बदलते. अरे याला किती मागा, देतच आहे, त्याच्याकडे खूपच आहे. दुसरं, त्यांनी मागितले ते अर्धेच द्यावे, म्हणजे आपली परिस्थिती कळते. आणि बुडाले तर अर्धेच बुडाले. 10,000 मागितले 5,000 दिले, 5च बुडाले ना, 10च्या 10 बुडाले नाही. हा एक स्वार्थ. म्हणून ते म्हणतात की संत हे कल्पवृक्षाप्रमाणे, तुम्ही फक्त त्यांची सेवा, आणि ती सेवा मिळणं सज्जन फार अवघड आहे. कारण एक संत ओळखणं कठीण. एक ग्रस्त माझ्याकडे आले, उपासनेला पहिल्यांदाच आले होते, पुण्यातले. ते म्हणले मी याच्या आधी अमक्या सत्पुरुषाचा सत्संग केला होता म्हणाले, आणि त्याच्यानंतर तो जेलमध्येच गेला. ते बावागिरी महाराजगिरी आपल्याला बिलकुल पसंत नाही, म्हणून हे कुठेच गेले नाही. पण सुदैव असं त्यांचं, आपलं नाही, सुदैव असं की आपल्या उपासनेत आले, नितांत उपासना आले. आज रोज उपासना केल्याशिवाय झोपत नाही. 13 कोटीचा संकल्प झालेला आहे, सुरू आहे. रोजच्या 2 नवराबाकडून 200 माळा करतात. सांगायचा उद्देश, प्रपंचामध्ये जसं हा रथ चालवताना आपण दोघं सज्जनो, आता दोघं मिळून खरंच विचार करा, ही एक पॉलिसी खरंच काढून घ्या. इतक्या इन्शुरन्स पॉलिसी आपण काढल्या दोघं मिळून, नॉमिनी ती किंवा तू एक मिळून अशा खूप काढल्या. पण खरं सांगता, खरा नॉमिनी व्हायचं असेल नामासारखं, याच्यासारखी पॉलिसीच. आणि दुसरं विचार करावा, आता वय खूप झालं त्यामुळे प्रीमियम वाढलेला आहे. नाही, आज 13च माळा करतो, काही खरं नाही. 130 पेक्षा नाही का, 8 तास अन्न देतो उदरासी, शरीर विकणे लागे तयासी, जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे बा, असं समर्थ सांगता. अहो 8 तास. कधी कधी साहेबांना लवकर, उद्या 7:30 यावर झेंडावंदन, बस 7:30ला काम केलं, आता 12:30ला तुकडा खायला जायचं, आले अध्यक्ष. एवढीशा डिस्पोजेलमध्ये घोडभर चहा बसून त्याचं तोंड द्यायचं, बसले 3:30. आता निघायचे. प्राचार्य म्हणले मला आता मिटिंग घ्यायची. 4:30 वाजता आता घरी आलो, काहीच वाजता झालं नाही. लिटरली सांगतो, 4:30 वाजता आलो, पटकन हातपाय धुतले, थोडा वरून भात, जेवण झालं नाही. अन्न देतो उदराचा प्रश्नच नाही. ते पगार देतात. आता रिटायर्ड झालो ना जानेवारीला, 8 तास आपण इथे देतो, निदान 6 तास नामस्मरण व्हायलाच. सज्जनो, हे मी आत्मसुखाय सांगतो बरं, तुम्हाला सांगण्याचा माझा अधिकार नाही. पण आपण एकातले म्हणून आपण चर्चा तर करू. आता नाही आता त्यांच्याशिवाय, आता मला सांगा, आपल्याला त्या गुलामाची, त्या नोकरीची, त्या गुलामीत करताची आपल्याला सवय झाली ना. बॉसला नमस्कार, बॉस बदला ना, आता किती छान बॉस आहे. बरं, त्याच एकच ड्युटी त्याची, टेक नाम, बी हॅपी. ते जर केले तर तो खुश, त्याच्यापेक्षा जास्त खुश तो आपल्याला. मग आता बॉस बदलला, इथे रजेचा प्रश्न नाही, काहीच नाही, इतकं प्रेम.
आणि तुम्ही जितकं जितकं काम कराल तितके तितके इंटेन्सिव्ह तो रोज देणारे, रोज. हे 100% सत्य. इन्क्रिमेंटचा तर प्रश्नच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतकी वर्ष वेगवेगळ्या स्कीम्समध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या याच्यात पैसे गुंतवून एवढी मोठी रक्कम तयार केली. 1 रुपया येणार नाही आपल्याला. तुम्ही म्हणाल मृत्यूनंतरच्या गोष्टी कशाला करायच्या, नकोच, तो विषयच नको. पण इथे जोपर्यंत आपण आहोत तिथे अतिशय आनंदाने, जे आजपर्यंत आपण जगलो नाही, तो आनंद मिळवण्यासाठी नाम घ्यायचं. आणि खरं मिळतो का? अहो काय सांगू तुम्हाला, त्या आनंदाच्या अवस्थाच इतक्या वेगळ्या आहेत की ज्या खरंच तुम्ही कधी आपण अनुभवलेल्या नाहीत. नामाची शक्ती, नामाचा अनुभव, सद्गुरूंचा सहवास. मी म्हटलं तुम्ही आता ठरवूनच घ्यायचं की 9 वाजता मी कॉलेजला जात होतो, तसंच रोज 9 वाजेपर्यंत पूजा बिजा काम करून 9 वाजता जपानच बसायचं. 9 ते 11 थोडं उठा, पुन्हा पाणी प्या, पुन्हा नैवेद्य वैश्य झाला, थोडी विश्रांती घ्या, पुन्हा 1 ते 3 चहा घ्या, 3 वाजता, पुन्हा 3 ते 5 5 वाजता फिरायला जा, संध्याकाळी संध्याकाळची उपासना, पुन्हा रात्री 11पर्यंत. वासना कमी होतात का सज्जनो? मी तुम्हाला काय सांगू, कल्पनातीत वासना कमी होतात. आपलं जिथे जिथे मन गुंतायचं, जे जे आपल्याला करावं वाटायचं ना नामाने, ते इतक्या बरं त्यात ते सुटल्याचा दुःखही होत नाही नामाने. दुसरं वैशिष्ट्य काय नामाचं, की एक वासना आहे, तुम्हाला सिगारेटचं व्यसन आहे. महाराजांच्या कृपेने मी तर काही सिगारेट पित नाही, पण मी पाहिलेली चेन स्मोकर माणूस, नाम घेत 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 गेला, चेन स्मोकर असलेला मनुष्य आज एकही सिगारेट घेत नाही. आणि मला सिगारेट मिळत नाही किंवा माझं सिगारेटचं व्यसन सुटलं म्हणून त्याला दुःखही नाही. मी जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मला सांगा, व्यसनावर माणसाचं किती प्रेम असतं. आवडते ना, एखाद्याला पान खायला आवडतं, एखाद्याला सुपारी आवडते, एखाद्याला सिगारेट, काय त्या कर्म जीवाचा तो भोग येतो, तो भोगणारच. आपण सुद्धा अशा व्यक्तींकडे साधकांनी कसं पाहावं, भक्तांनी कसं पाहावं. महाराज म्हणाले ना, आपल्या दृष्टीचा आहार सुद्धा सकारात्मक पाहिजे. किती सकारात्मक? देह विक्रय करणारी स्त्री जरी आपल्या समोर गेली, भगवंता काय रूप घेऊन आला असतो हे आपल्या मनात आहे. नारायणी म्हणून आपल्याला तिच्याकडे पाहिजे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः, असा भाव निर्माण आपल्याकडे. आणि हे होऊ शकतं का? होऊ शकतं. कशाने होईल? सद्बुद्धीने. सद्बुद्धी कशाने निर्माण होईल? साधनाने होईल. साधन कोणतं? नाम. त्याने काय होईल? अंतर्यामी सद्बुद्धी निर्माण होईल. सद्बुद्धी निर्माण झाली, प्रत्येक अवयवाचा आहार ती सद या भावनेच. म्हणून सज्जनो, त्या सद्गुरूंची सेवा, संत ओळखणंच कठीण. एक महाराजांनी इतकं स्पष्ट प्रवचनामध्ये सांगितलं की संत हा कसा असतो म्हणाले, हिरव्याचा. इतकं बहरतं ते हिरव्या चाफा, आणि हिरवी हिरवी पानं, त्याच्यात तो चाफा दिसतच नाही. महाराज म्हणाले, संतांची लक्षणं तुम्ही किती वाचा, तो या समाजामध्ये तुमच्या माझ्यासारखाच दिसेल, तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करताना दिसेल, तुमच्या माझ्यासारखा राहताना दिसेल, रागवेल. याच्यात ते पुढे विषय येणार आहे की तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रमातली सगळी कर्म करताना दिसेल, असेल, करेल, तरीही तो त्यात लिप्त नाही, हे त्याचं विषय. म्हणून एक, संत ओळखणं कठीण. नंबर 2, संत देहात असताना मिळणं कठीण, मिळाल्यावर तो कळणं कठीण, कळाल्यावर त्याच्यावर श्रद्धा बसणं कठीण, श्रद्धा बसल्यानंतर ती श्रद्धा चिरकाल टिकणं फार कठीण. महाराजांनी आलूवडीच खाल्ले, आणि तुम्ही महाराजांनी आलूवडं खाल्ले म्हणून त्यांच्यावर संशय येणार. म्हणजे सामान्य मनुष्य विषयाच्या दृष्टीनं संतांना पहा, त्याची विषयाच्या दृष्टीनं. अहो, गजानन महाराजांनी कांदा भाकरी खाल्ली, चिली मोडली, आता तेवढंच घेतलं लोकांनी, शंकर महाराजांचं तेच घेतलं. ते देहातीत आहे, त्या कुठल्याच भोगाने ते लिप्त झालेले नाही. पुन्हा पुन्हा भगवान गोपालकृष्णाच्या त्या कथेविषयी मला सांगतो की भगवान गोपालकृष्णाने एवढा पूर्ण अवतार त्याला म्हटलं, या रामापेक्षाही तो पूर्ण अवतार, पूर्णात पूर्ण असा त्याला अवतार म्हटलं गेलेलं आहे. तर तो पूर्णात पूर्ण अवतार घेऊन
16,000 बायका केल्यासाठी त्यांनी ते केलं का? हा साधा लॉजिकल प्रश्न आहे की अवतार तो याच्यासाठी घेईल का? महाराष्ट्रातले राजकारणी पुष्कळ झाले त्याच्यासाठी, त्यासाठी कृष्णाचा अवतारच कशाला घ्यावा लागेल? त्याचं कारण आजही भगवान गोपालकृष्णाला जाऊन 5,127 वर्ष झाली, तरी भगवान गोपालकृष्णाकडे पाहण्याचा या लोकांचा दृष्टिकोन बदलला नाही. आणि मी तर म्हणतो भावी काळात हा अजून दूषित होत जाणार आहे, कारण कलियुग अजून पुढे पुढे जाणार आहे. आणि दुसरं कारण, आपण ही जी सगळी मंडळी आहे ही विषयाने भरलेली, यांची दृष्टीच विषयाने, हे पाहूच शकत नाही, किती पाहू शकत नाही. एक बाई होत्या, त्यांचं एक तर लग्न उशिरा झालं आणि लग्न झालं 12 वर्षांनी मुलगा झाला. पण बाई तब्येतीने दिसायला वगैरे छान होत्या. मुलगा आणि बाई, मोठा मुलगा झाला चांगला 18-19 वर्षात, छान दिप्पाळ. आणि आई आणि मुलगा रस्त्याने चालला. जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन स्त्री आणि पुरुषच. त्याला त्या मुलांनी त्या आईने काय करावं, ही विषयाची दृष्टी सकल समाजाची असल्यामुळे संत ओळखणं, त्याच्यावर विश्वास बसणं, श्रद्धा बसणं आणि मग त्याची सेवा घडणं फार किती अवघड होत असतं, किती अवघड. एक तर आपलं मन आकुंचित आहे, एक आपलं मन दूषित झालेलं आहे, नंबर 3 आपली दृष्टी दूषित आहे. त्यामुळे तो त्या संताचं खरं संतत्व कळणं आणि त्याच्या चरणी लीन झाल्याशिवाय सेवा होत नाही. प्रेमाचा भाव निर्माण झाल्याशिवाय सेवा होत नाही. आणि ते लीन होण्यासाठी तुमच्या अंतःकरणाची शुचिता, अंतःकरण शुद्ध, विनम्र, लीन पाहिजे. आणि मग साधन, आणि मग तो भाव उत्पन्न, आणि मग सेवा. आणि मग अशी सेवा जेव्हा संत सद्गुरू अवधूत सांगतात यदुराजाला की संत सापडणं कठीण, त्याचं दर्शन होणं कठीण. ते म्हणतात योग्याचं दर्शन म्हणजे संत सद्गुरूंचं दर्शन होणं कठीण, ते आपल्या भाग्यात असल्याशिवाय होत नाही. त्याच्या पुढे तो आपल्याला सेवेत घेईल की नाही माहीत नाही. स्वामी समर्थांकडे एक सत्पुरुष गेले. आपल्या केजला स्वामींचा हे ना मठ आहे, त्यांचे पूर्वज देशपांडे म्हणून होते. ते गेले स्वामीकडे. स्वामींनी पहिल्यांदा एवढा मोठा गोटाच फेकून मारला. तो गोटा आजही तिथे. दुसऱ्यांदा त्याची हे काठी फेकून मारली, ती त्यांनी नमस्कार, ती लागली, घेतली, नमस्कार केला. तिसऱ्यांदा स्वतःचा बूट काढला, तो फेकून मारला, तोही त्यांनी प्रसाद म्हणून स्वीकारला. आजही केजच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये ह्या 3ही वस्तू आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला उत्पन्न. एवढं केल्यावर सुद्धा स्वामींनी इतक्या शिव्या दिल्या तरी त्यांनी शरण होऊन सोडले. सज्जनो, संतांनी, योग्यांनी आपल्याला रागावणं, त्यांनी आपल्याला शिव्या देणं म्हणजे आपल्यावर रागावणं. आणि आपल्यावर रागावणं म्हणजे खरं या जीवाविषयी त्या सत्पुरुषाला अत्यंतिक प्रेम आहे, तेव्हाच ते मिळतं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा संतांच्या एका रागाच्या दृष्टीने, एका शिवीने अनेक जन्मांची पाप स्वच्छ होऊन जातात. हे जेव्हा संत महात्मे सांगतात तेव्हा ते सत्य आहे. अशी अनुभूती तुम्हा आम्हा सगळ्यांना आपल्या आयुष्यात मिळावं. कोणती? संतांच्या सेवेची. ही सद्गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि ही आजची झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरू नाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी आयुष्यामध्ये ब्रह्मज्ञानी असलेला हा सत्पुरुष पण तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम केला. गृहस्थाश्रमातली सगळी सुखदुःख त्याहीपेक्षा मिळेल दुःख भोगली, पण त्या दुःखत्वाचा एवढंसाही लेश त्यांच्या जीवनावर कधी पडलेला दिसला. अशा प्रकारची अनाकलनीय दुःख जेव्हा नाथांनी भोगली आणि ती सगळी दुःख भोगून तुमच्या माझ्यासाठी जो एक सुंदर अभंग दिला, ती आपली प्रार्थना घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू,
कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा, करी तो सांभाळ करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही आवडीने भावे, जैसी स्थिती आहे तैशा पडी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे, संचिताचे आवडीने भावे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेत्याचा नाश आहे, नाश आहे आवडीने भावे, हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे। सद्गुरुनाथ महाराज की